तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा मित्रांनो, काल जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये आम्ही ट्रेकचा व्हिडिओ सर्व अपलोड केला आहे. तर जास्त व्हिडिओ मोठा होत होता, त्याच्यामुळं हा दुसरा व्हिडिओ बनवला. तर आज आपण ट्रेकला सुरुवात करणार. चला. तर भयानक असा अनुभवाला सुरुवात करतो आपण. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत आपण वरती चाललोय. बघा, भयानक असा अनुभव आहे. चला, हे चल. ना धरून चला. सूरज कुठं आहे? भयानक असा अनुभव. हे फक्त घाबरू नका कुणी, सावकाश चला. डेंजर आहे. हा, डेंजर आहे. हा, आपल्या कोकण सह्याद्री ट्रेकर्सचा मावळा बघा, अगदी वरच्या टोकापर्यंत सगळ्यांना व्यवस्थितपणे घेऊन आलोय इथपर्यंत. चला, अजून वरचा एक पॉईंट बाकी आहेच. मित्रांनो, कोकण सह्याद्री ट्रेकर्स या नावानं आम्ही ग्रुप खोलला आहे बघा. तर ह्या ट्रेक्समध्ये जेवढे आलेले लोक तेवढे सगळ्यांना अगदी व्यवस्थितपणे वरती आणायची जबाबदारी अगदी पार पडली. वरती आलोय, थोडासा शेवटचा पल्ला बाकी राहिला आहे. जरा दमलेत, विश्रांती करतायत. तर चला, शेवटचा पॉईंट राहिला तेवढा करूया. चला. तर बघा, वरती आलो, अर्ध्या पल्ल्यावर आलो आणि इथे आपलं एक स्टॉल लागलं बघा. तर थोडासा आराम करूया, पाणी पिऊया. सगळे दमले बेकार. कॅश नाही आणली? अरे यार, बॅग खाली ठेवली का? हे कोणाकडे आहे रे कॅश? एवढे गड किल्ले केले पण एवढा दम कुठं नाही लागला. राजगडला एवढा अनुभव आला नाही, एवढा म्हणजे एवढा पण दम नाही लागला. राजगड त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी आहे, पण इथं खूपच दम लागला. जरा काय सांगते यार. या स्पॉन्सरांतर्फे, थांबा मी झूम करून दाखवतो, यांच्यातर्फे सगळ्यांना इथं लिंबू सरबत. हे अरे, हे मग रोजचे कसे येतात काका? तुम्ही रोजच्या वरती येता का? सकाळी आले ते संध्याकाळी जात असतील. मग डबा आणला की नाही? डाबा घेऊन असेल, लिंबू पाणी बिणी सगळं वर डोक्याने वरती चढवायचं. आपण सिंगल याला एवढा प्रॉब्लेम. हे लोक कसे येतात बघ. बघा, हे बाबा आपल्याला लिंबू सरबत बनवून देत आहेत. आता या पाण्यामध्ये साखर टाकले बघा आणि लिंबू कापतात. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे बघा, ते गाव आहे ना, तिथून आलेत आणि एवढं वरती आम्ही एवढं दमलो तरी पण हे लोक एवढ्या वरती येऊन आपला व्यवसाय करतात. ते पण 20 रुपयाला आहे फक्त इथं लिंबू सरबत. एवढ्या वरती येऊन सुद्धा. हा, बाटली 30 रुपये. बाटली 30 रुपये, काकडी 20 रुपये. तर मित्रांनो, तुम्ही कधी याल ना तर या काकांच्या टपरीला तुम्ही नक्की विजिट करा. ते करते सगळे दमलेत, त्यांना लिंबू पाणी पाजून जरा शांत करतो. लिंबू सरबत म्हणूनच हा, तेच ना. आता काय इकडे काय दुसरं नाही भेटत. आमचे छोटे मावळे. अजून कोण राहते? बस झाला घर बांधायला. बंट्याला नको रे. अजून दोन का? काका आता 2च राहिलेत, क्वालिटी बनवा.
क्वालिटी आता आपण थोडं तिथं लिंबू पाणी पिलो आणि परत एकदा ट्रेकला सुरुवात केली. तर हे बघा मावळे परत एकदा चालायला सुरुवात केलं. थरारक असा अनुभव परत एकदा. चला अनुभव या आजचा हा कलावंतीन दुर्गाचा अनुभव. तर खरं तर आजच्या या ट्रेकला खूप असं इंटरेस्टिंग वाटतोय, कारण तर एवढा प्रचंड गड म्हणायला हरकत नाही, कारण पूर्ण पायऱ्या आहेत, काय एवढं हे नाही, पण जास्त चढ असल्यामुळं आपल्याला असं वाटतंय की खूप वरती आहे. आणि आता मी कलावंतीन दुर्गावरती आहे आणि शेजारी बघताय तो प्रबळगड. आपल्याला जर वेळ मिळाला तर तिकडे पण जाणार आहोत, पण वेळ मिळाला तर आपण पहिला आधी इकडे जाऊया. चला रे चला. बघा मित्रांनो, अगदी शेवटच्या टप्प्याला आलो आहे. हे बघा इथून वरती जायचं आहे. बघूया जायला मिळतंय का. आज खूप गर्दी आहे, कारण आज 26 जानेवारी आहे, त्याच्यामुळे बघू आपण काय होतं. चला. अशा प्रकारे वरती चढायचं आपल्याला. आपले कोकण साहित्य ट्रेकरचे 2 मावळे वरती जात आहेत. तर बघा तर बघा मित्रांनो, डेंजर असा थरारक अनुभव करून आता आम्ही पूर्ण खाली उतरलोय. थोडासा आराम करू इथं, पाणी वगैरे पिऊया, मग परत जाऊया पुढे. बघा मित्रांनो, आता आपलं कलावंतीन दुर्ग ट्रेक कंप्लीट झाला. आता आपण प्रबळगडाच्या दिशेनं आपण चाललो. हे बघा चाललेत. हे बघा मी थोडा दमलो म्हणून थांबलोय. ए बस इथे बस. हा बघा एवढंच आहे, वरती जाऊन आलंय बरं का, फार वर. मित्रांनो, आपण कलावंतींच्या पायथ्याला आल्यानंतर सरळ ह्या असं यायचं आहे आडवं आणि पुढे जायचं. इथून पुढे रस्ता आहे बोलतात प्रबळगडावर जायला पायवाट. तर त्या वाटेनं जायचा प्रयत्न करतोय. आणि इथं बघा एक दगड आलाय वरती, केवढा मोठा आहे बापरे. त्या दगडाच्या आतून जावं लागतं. आता आपल्याला दाखवतो मी तुम्हाला. एवढा मोठा दगड आहे आणि याच्या आतून पाठीमागून जायला लागते. चल आला. आई शपथ, एक नंबर भारी वाटलं. पण पोचले कुठं. तर बघा मित्रांनो, आता आम्ही जरा नाश्ता करायसाठी थांबलोय. आम्ही भेळ घेऊन आलोय. भेळ पार्सल आणलंय. बनवतात सगळे. कांदा कापता तुम्हाला दाखवतो. त्याच्यात संपत आली का. एक नंबर. आपण प्रबळगडला चाललो. इथं खाली टपरी आहे एक. त्या टपरीत पाणी घेतलं. पाणी खूप महाग आहे. तुम्ही कधी आलात तर पाणी घेऊनच या सोबत, कारण पाणी नाही भेटत. चला. कितना टाइम लगेगा ऊपर जाने को. तर बघा मित्रांनो, आता भेळ खाल्ली परत एकदा. आता प्रबळगडाच्या वरती आलो आहे आपण. इकडनं आपण चाललो आहे कलावंतीन दुर्गाचा व्ह्यूज बघायला. तर असं बोलतात की या प्रबळगडावरून कलावंतीन दुर्ग पूर्ण आपल्याला बघता येतं. तर त्यासाठी आपण चाललो आहे. चला. आणि तुम्हाला सांगतो,
इकडं वरती आल्यानंतर खाली जेव्हा होतो तेव्हा आम्हाला खूप गरम होत होतं, म्हणजे चढायला खूप त्रास होता. पण वरती आल्यानंतर काय एवढा त्रास नाही अजिबात. आणि मेन म्हणजे वरती झाडं आहेत, त्याच्यामुळे सावळे आहे, मस्त वाटतं, असं मोकळं मोकळं वाटतं, शांत वाटतं जरा. खूप झाडं आहेत, ही बघा खूप सारी झाडं आहेत आणि रस्ता बघा कसा आहे मस्त, त्याच्यामुळं जरा मस्त वाटतं. तर चला आपण तिकडचा व्ह्यूज बघूया. कशावर तर बघा मित्रांनो, प्रबलगडच्या आपण टोकावर आलो अलीकडच्या, आणि इथून आपण कलावंतीन दुर्गचं व्ह्यू बघणार आहेत. तर चला दाखवतो मी तुम्हाला कलावंतीन दुर्गचा व्ह्यू. तो बघा कलावंतीन दुर्ग, वाव. चेक कर ना मोबाईल चेक कर. माप काढत होते रे विली मारायला. आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक राजवाडा लागतो बघा. बघूया आपण राजवाडा. हा बघा राजवाडा 4 लिहिले याच्यावर. काय रे आतमध्ये आंब्याचं झाड आहे, कलमी आहे. राजवाडा, कलमी आहे हे. राजवाडा बघितला. आता पुढे जाऊया. अजून एक राजवाडा आपल्याला दिसला इथं. इथे एक राजवाडा आहे, अजून एक पुढे एक राजवाडा आहे. तर बघा मित्रांनो, किल्ला संपूर्ण बघून झालेला आहे. आता मी शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आजचा व्हिडिओ इथेच संपवतो.